माननीय रुपेश बेलोसे यांची भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक प्रतीक दळवी, दापोली। दापोलीतील तरुण कार्यकर्ते रुपेश बेलोसे यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं दापोलीमध्ये अभिनंदन आणि स्वागत करण्यात आलं। या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। एक 4 दिवसापूर्वी रुपेश बेलोसे यांची प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून नेमणूक झाली, त्याबद्दल त्याचं देखील अभिनंदन करतो। आणि 2 महिन्यापूर्वी प्रदेश कार्यकारिणीवर तरुणांची जबाबदारी म्हणून अक्षय फटक यांची देखील नेमणूक झाली, त्यांचा देखील मनापासून आभार मानतो। आणि या दोघांच्या संयुक्त विद्यमानं भारतीय जनता पक्षाचं या मतदारसंघामध्ये अतिशय जोमानं तरुणांना अपेक्षित असलेलं काम, जनतेला अपेक्षित असलेली जबाबदारी निश्चितपणे ते पार पडतील अशा प्रकारची मी खात्री बाळगतो। रुपेश दादांना जे महाराष्ट्र प्रदेश कमिटीवर गेल्याबद्दल शहराकडून, भाजप शहराकडून खूप खूप अभिनंदन। भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। रुपेश दादा गेले त्यामुळे आमच्या जवळचा माणूस, महाराष्ट्र प्रदेशचा जवळचा माणूस आला असं आम्हाला खूप मनापासून बरं वाटलं, त्यामुळे खूप खूप शुभेच्छा। रुपेश दादांचा देखील या 1-2 महिन्यामध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्यांचा मुंबई मंडळ तसंच मुंबई पुणे ह्या कोकणातील व्यक्तींचा, जो कोकणाबाहेर राहतात, यांच्याकडे असलेला संपर्क आणि नक्कीच ह्या सगळ्या याला विचार करून त्यांना जे प्रदेश कार्यकारिणीचं भारतीय जनता पार्टीचं पद आलेलं आहे याचं मी सर्वात पहिलं त्यांचं अभिनंदन करतो। कारण कोकणात आता अशी परिस्थिती आहे की कोकणातला माणूस हा आपल्या दापोली सोडून मुंबई पुणे ह्या ठिकाणी सेटल आहे, त्यांच्या समस्या खरंच त्या ठिकाणी जास्त आहेत आणि रुपेश दादा यांच्या माध्यमातून नक्कीच मुंबई पुणे अशा ठिकाणी आपण त्यांच्या समस्या देखील सोडवण्यात आता अग्रेसर राहू। कारण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्यापर्यंत आपल्या लोकांना, आपल्या मातीतल्या लोकांना पोहोचवणं, त्यांच्या समस्या सोडवणं हे भारतीय जनता पार्टी नक्की विचार करेल। रुपेश बेलोसे यांच्या या निवडीनंतर त्यांची कार्य करण्याची दिशा काय राहणार आहे याबद्दल त्यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली। पर्यटनाचाच विचार जर केला तर पर्यटन हे कोकणाला अतिशय चांगला समुद्रकिनारा लाभला आहे। आंबा, काजू इथे अनेक प्रकारची उत्पन्न इथे घेतली जातात, परंतु मला वाटतं काही इन्फ्रास्ट्रक्चरचा जो पार्ट आहे, मग ते रोड इन्फ्रास्ट्रक्चर असू दे, बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर असू दे, ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट तर हळूहळू चालू झालं आहे। मुंबई गोवाची जर का तुम्ही बघितलं तर अनेक प्रकारचे आता फास्ट काम जे आहे ते बऱ्याच ठिकाणी आता चालू झालेलं आहे। चौपदरी रस्ताकरण वगैरे पण होत आहे। आणि जे पर्यटनाचा जो भाग आहे, तर जर का पर्यटन जर का वाढवायचं असेल तर तिकडची लोक मग तिथे आता जर का रस्ता वगैरे सुधारला, कोस्टल हायवेचं पण मला वाटतं नियोजन झालं आहे, बऱ्याच ठिकाणी त्याचे मॅप्स वगैरे पण टाकले गेलेत। तर या आता तुम्ही एक बघितलं असेल की अटल सेतू झाला आहे, म्हणजे मुंबईतला माणूस हा पनवेलपर्यंत येतो आहे, त्याचा पुढचे भाग आता म्हणजे प्रस्तावित आहेत। त्याची तो कोस्टल हायवेचा जो पुढचे जे टप्पे आहेत ते पण होत आहेत। मला वाटतं आता 3-4 दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये या संदर्भातली सुद्धा मीटिंग झाली होती। तर हळूहळू हे विषय मार्गी लागत आहेत। बऱ्याच मला वाटतं बरेच वर्ष हे प्रस्तावित रखडलेले होते, ते कुठे कुठे मार्गी लागत आहेत। तर मला वाटतं एकदा हे रस्ता इन्फ्रास्ट्रक्चर पहिलं मुख्य जी गरज आहे ती जर का झाली तर पर्यटनाला आज पण तुम्ही बघाल तर बऱ्याच लोक दाभोळचा बीच पण हो तोच विषय। तर बरेच आज जर का तुम्ही बघितलं ना तर पर्यटनासंदर्भातले विषय हळूहळू कंप्लीट होत आहेत। आणि मला वाटतं भविष्यामध्ये अशा गोष्टी ज्या आता बरेच वर्षापासून जर रखडलेल्या समस्या आहेत त्या जर का मार्गी लागल्या आणि ते मला वाटतं भाजप सरकार आज महाराष्ट्रात होईना, केंद्र सरकारच्या माध्यमातून होईना, अनेक ठिकाणी काम करते, ते होईल आणि मग पर्यटनाचे जे विषय आहेत ते पण मार्गी हळूहळू लागतील। माननीय आमचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आम्ही गेले नुकतीच 1 महिन्यापूर्वी मंडणगड ती MIDC या संदर्भामध्ये आम्ही तिथे त्यांच्या संदर्भात एक मीटिंग झाली होती आणि त्या संदर्भात हाच विषय बऱ्याच प्रकर्षाने घेतला गेला की इकडचे तरुण नेमके जे आहेत
त्यांच्यावरती आपल्याला रोजगार त्यांना कसा मिळवून देता येईल आणि मग त्यांचा पर कॅपिटा इन्कम वगैरे असेल. जसं आज जर का कोकणातला तरुण जर का मुंबईमध्ये जातो आहे तर मुंबईत पुण्यासारख्या ठिकाणी मग छोट्यातल्या छोट्यापासून मोठ्यातल्या मोठ्यापर्यंत म्हणजे साधारणपणे 8 ते 10 हजारापासून 20 ते 25 हजारापर्यंत तो उत्पन्न इथे कमवतो आहे. तर त्याच्यासाठी काय करता येऊ शकतं. मग त्यांच्याकडे आजच्या तारखेला बघताना फक्त MIDC हा विषय नव्हे तर मग आज रोजगाराच्या अनेक संधी ह्या शेतीच्या माध्यमातून पण अवेलेबल आहेत. त्याच्या ठिकाणी पण मोदींच्या माध्यमातून आज मग शेतीच्या ॲग्रिकल्चर रिलेटेड ज्या फॅसिलिटीज आहेत मग ते सोलार पंप असू दे, त्यानंतर ॲग्रिकल्चर इन्कम वाढवण्यासाठी तिकडे मग अशी वेगवेगळ्या प्रकारची त्यांच्या स्कीम्स आहेत त्या असू दे, अशा अनेक माध्यमातून आज प्रयत्न केले जात आहेत की तो जो तरुण आहे तो साधारणपणे जर का 10-15 हजार कमवण्यासाठी जर का मुंबईत जाणार आहे, निश्चितच ग्रामीण ठिकाणी जी जमीन असते त्याला त्याची स्वतःची लोक हक्काची माणसं असतात तर इथे काम करून सुद्धा तो ते उत्पन्न कमवू शकतो. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या भारतीय केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचाच एक अंगीकृत भाग म्हणून MIDC आहे की MIDCच्या माध्यमातून अनेक तिकडे जे आपले कारखाने आहेत मग ते मिडल स्किल लेवल असू दे जे वातावरणाला कुठल्याही प्रकारचं हानी पोचवणार नाही, कोकणाच्या पुढच्या विकासाला धरून जेणेकरून आपल्या कुठल्या फळांचं पिकांचं नुकसान होणार नाही, अशा प्रकारच्या योजनांचा आता मोठ्या प्रमाणावरती नियोजन चालू आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ह्या संदर्भातली एक मीटिंग केली होती आणि मला वाटतं अशा अनेक योजना भविष्यात येत राहतील. भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अक्षय फाटक यांनी देखील बेरोजगारीच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली. जे युवक एखादा नवीन व्यवसाय करू इच्छितात त्यांना लागणाऱ्या येणाऱ्या सगळ्या अडचणी म्हणजे त्यांना लागणारी सबसिडी असेल, सरकारकडनं मिळणारं कर्ज असेल, याच्यासाठी लागणारा सगळा तांत्रिक सपोर्ट, त्याच्यानंतर मॉरल सपोर्ट, लोकल लेवलला येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी, त्याच्यानंतर शासकीय ज्या काही अडचणी असतील, परमिशन्स असतील, याच्यासाठी आपण नक्की भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून यापुढे कार्यरत राहू. त्याच्यानंतर जसं मोदीजी सांगतात की आत्मनिर्भर भारत म्हणजे आपण बऱ्याच वेळेला कायम माझ्या हाताला रोजगार नाही असं आपण म्हणतो. त्याचबरोबर सगळ्यांनी आपण आत्मनिर्भर कसे होऊ ह्याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी म्हणजे मला नोकरी कुठे मिळेल याच्यापेक्षा मी एखादा व्यवसाय सुरू करू शकतो का आणि तो पुढे जाऊन कसा यशस्वी होईल, तर ह्याच्यासाठी सुद्धा तरुणांनी विचार करावा आणि त्याला लागणारा सपोर्ट भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यात यशही नक्की मिळेल अशी मला खात्री वाटते. दापोलीमध्ये भारतीय जनता पार्टीला नवनवीन उमदे चेहरे सध्या लाभत आहेत. हे सगळे मिळून दापोलीच्या विकासामध्ये हातभार लावतील अशी जनतेची अपेक्षा आहे. शमशाद खान, माय कोकण, दापोली. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.